राजगुरुनगरात सेवानिवृत्त शिक्षकाचे घर चोरट्यांनी फोडले। 12 ग्रॅम सोने चांदीसह 15,000 रुपये रोकड लंपास। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या राजगुरुनगर येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे घर चोरट्यांनी रात्री उशिरा फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजगुरुनगर प्लॉट नंबर 39/41 येथील सेवानिवृत्त शिक्षक धात्रक मधुकर रामचंद्र सदर हे आपल्या मुलीकडे धुळे शहरातील फुले कॉलनी या ठिकाणी गेले असता सकाळी घरी आले असता घराचा कडिकोंडा चोरट्यांनी तोडलेल्या अवस्थेत दिसून आला। घरात शिरकाव करीत चोरट्यांनी कपाटातून सामान अस्तव्यस्त करीत कपाटातील 12 ग्रॅम सोने चांदीची वस्तू तसेच 15 ते 20,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असून याबाबत सदर परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेची माहिती मिळताच श्वान पथक ठसे तज्ञांना यावेळेस पाचारण करण्यात आले होते। तर यावेळी गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। तर स्थानिक नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। माझे नाव मधुकर रामचंद्र धात्रक, सेवानिवृत्त शिक्षक। आम्ही रात्री 9 वाजेला मुलीकडे फुले कॉलनी या ठिकाणी झोपायला गेलो। तिथून आम्ही सकाळी आलो 9 वाजेला, तर पाहिलं तर आमचं घर कुलूप तोडलेलं होतं आणि आतमध्ये गेलो तर सर्व कपाटं तोडलेली होती, वरचे बी कपाट तोडलेलं होतं। त्यानंतर आमच्या लॉकरमधले 15,000-20,000 रुपये रोख, बाईच्या कानातले 2 जोड चांदीच्या वस्तू, नातूंच्या अंगठ्या असा ऐवज गेलेला आहे। पोलीस येऊन गेले, पोलिसांनी शहानिशा केलेली, पुढील तपास ते करतायत।